प्रत्येक विभागाला त्याचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। असे समाज उपयोगी कार्यक्रम जे ज्येष्ठांच्या करता मदतगार असतील, जे तरुणांकरता मदतगार असतील, जे महिलांकरता मदतगार असतील, विविध समाज घटकांकरता मदतगार असतील, तशा कार्यक्रमांचं आयोजन हे प्रत्येक नोड न्याय होणं हे गरजेचं आहे। प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका ही शहराच्या स्तरावर आपण केली पाहिजे। संदीप नाईक प्रतिष्ठानच्या सौजन्याने सीबीडी बेलापूर येथील वारकरी भवनात पार पडलेल्या 10व्या मोफत महारोजगार मेळाव्याचा 450 उमेदवारांना लाभ झाला असून 180 उमेदवारांची तात्काळ निवड करण्यात आली आहे, तर काहींच्या मुलाखती होऊन त्यांची नोंदणी निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी करण्यात आली आहे। माजी आमदार तथा नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले। या महारोजगार मेळाव्यासाठी 78 कंपन्यांनी नोंदणी केली होती। महारोजगार मेळाव्यात बीपीओ, केपीओ, आयटी, फॅसिलिटी मॅनेजमेंट, फायनान्स, इन्शुरन्स, सिक्युरिटी, उत्पादन, ट्युटोरियल्स, इंजिनिअरिंग, फूड, रिटेल, कम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग, हॉस्पिटल, सेल्स अँड मार्केटिंग, हॉटेल इंडस्ट्री इत्यादी क्षेत्रातील 50 कंपन्यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते। विविध आस्थापनांमध्ये 6300 रोजगारांची संधी उपलब्ध होती। संदीप नाईक यांच्या हस्ते या महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संदीप नाईक यांनी सांगितले की नवी मुंबईमध्ये महारोजगाराच्या विपुल संधी असून या संधी शहरातील उमेदवारांना कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे। प्रत्येक विभागाला त्याचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। असे समाज उपयोगी कार्यक्रम जे ज्येष्ठांच्या करता मदतगार असतील, जे तरुणांकरता मदतगार असतील, जे महिलांकरता मदतगार असतील, विविध समाज घटकांकरता मदतगार असतील, तशा कार्यक्रमांचं आयोजन हे प्रत्येक नोड न्याय होणं हे गरजेचं आहे। प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका ही शहराच्या स्तरावर आपण केली पाहिजे। भविष्यात शहरातील प्रत्येक नोडमध्ये रोजगार मेळावे भरवण्यात येतील। बेलापूर सेक्टर 15 येथील भाजप जनसंपर्क कार्यालयामध्ये रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी दैनंदिन मार्गदर्शन केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली। जास्तीत जास्त पद्धतीनं नवी मुंबईचा विकास होतोय। नव्या मुंबईमध्ये विविध इंडस्ट्री येत आहेत, पण त्या इंडस्ट्रीमध्ये, त्या विकासामध्ये नवी मुंबईचा युवक आहे का, त्या विकासामध्ये नवी मुंबईतील महिला वर्ग आहे का, या गोष्टीचा देखील विचार करणं आणि आवश्यक असलेल्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षित करणं, त्यांना मार्गदर्शन करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे। आणि ह्या विषयीचं काम येणाऱ्या कालखंडामध्ये अजून अभ्यासूपणे वाढवण्याचा प्रयत्न हा प्रतिष्ठानचा असणार आहे। मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांना उद्योग जगातील सुप्रसिद्ध तज्ञ संदीप दांडेकर यांनी मार्गदर्शन करताना अधिक चांगल्या प्रकारे उमेदवारांनी आपल्या कौशल्याचा विकास करत राहायला पाहिजे असा सल्ला दिला। कमेंडेबल, अप्रिशिएबल, वेरी डेडिकेटेड एफर्ट। और जैसा मैंने कहा कि ही इज़ अ विजनरी लीडर, यंग लीडर, ही इज़ लुकिंग अहेड। आने वाले कल के बारे में वो आज सोच के तैयारी कर रहे हैं, युवाओं को उस हिसाब से तैयार कर रहे हैं, विच इज़ अ वेरी गुड थिंग। तो मैंने जितने भी इंटरेक्शन उनसे हुआ है तो मैं हमेशा ये देखा है कि वो बर्ड्स आई व्यू भी लेते हैं एज अ लीडर, और नीचे आके ग्राउंड रियलिटी पे भी उनका उतना ही कनेक्ट है, उतना ही समझ है। तो दिस इज़ वेरी गुड फॉर एवरीबडी एक्चुअली। भव्य महारोजगार मेळाव्यामध्ये ज्या उमेदवारांना संधी मिळाली आहे त्यांनी माजी आमदार संदीप नाईक यांचे आभार मानले। मला ऐरोलीमधून बॅक ऑफिसमध्ये इंटर्नशिपमध्ये जॉब भेटला आहे, माइंड स्पेस मधून, आणि मी संदीप नाईक सरांचे आभार मानते। त्यांनी जॉबसाठी संधी दिली। युवकासाठी ते प्रेरणास्थान आहे आणि जॉबसाठी चांगली संधी त्यांनी ठेवलेली आहे, त्यासाठी आभार मानते मी त्यांचे। संदीप सरांमुळे मला जॉब भेटला, तर मला ऐरोलीमध्ये जॉब भेटलेली। म्हणजे ते चांगली सेवा करतात की मुलांना जॉब वगैरे देतात ते। मी शॉर्टलिस्ट झाले फर्स्ट राऊंड साठी, आणि ह्याच्यासाठी मी खूप आभार मानतो संदीप नाईकांचं। आता तर सध्या जॉब भेटणं खूप मुश्किल आहे। आता तर सध्या खूप संदीप साहेबांनी हे एवढी मोठी अपॉर्च्युनिटी ठेवली, ते खूप चांगलं वाटतंय। आणि आता हा रोजगार मेळावा ठेवून तर त्यांनी खूप गरजू लोकांना नोकरीची संधी दिलेली आहे।
ज्या कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेतला आहे त्यांनी देखील माजी आमदार संदीप नाईक यांच्या माध्यमातून आयोजित रोजगार मेळाव्याचे कौतुक केले. संदीप नाईक सरांच्या माध्यमातून हा जो रोजगार मेळावा उपलब्ध केला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे मुलांचा आणि अशीच इच्छा आहे की कंटिन्यू त्यांनी असे रोजगार मुलांसाठी मुलांसाठी हे करावे. थँक्यूच बोलणार त्यांना की त्यांनी चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली. कारण की आता बघितलं गेलं तर कितीतरी मुलं जे अंडर ग्रॅज्युएट आहेत ते लोक जॉब बघत आहेत पण त्यांना ते माध्यम नाही भेटत आहे. खूप फ्रॉड केसेस आता वाढले आहेत म्हणून हे चांगलं मीडियम आहे की ज्याच्यामुळे मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म आणि तिथे जॉब प्रोव्हाइड होणार. ओके, संदीप सरांचं सहकार्य जे आहे ते प्रॉपरली या ठिकाणी आल्यापासून आम्हाला मिळते. सकाळी आल्यापासून जिथे वैयक्तिक म्हणजे त्यांनी आम्हाला इथे सकाळचा नाश्ता उपहार दिला त्याच्या अकॉर्डिंग इथे जे आम्हाला ते गायडन्स मिळालं की तुम्हाला इथे प्रोत्साहन देणार म्हणजे त्यांचे NSSचे हे आहेत सहकार्य आहेत आणि बाकीचे मीडिएटर आहेत ते विचारतात की कसं चाललं आहे का वगैरे ते एकदम व्यवस्थित त्यांचं प्रोत्साहन वगैरे आहे संदीप सरांचं या ठिकाणी. मैंने फर्स्ट टाइम उनका जॉब फेयर अटेंड किया. फर्स्ट ऑफ ऑल अच्छा है, क्राउड तो फिलहाल अच्छा आ रहा है बट मैंने नोटिस किया वही सेम चीज़ कि कुछ बच्चों में वो चीज़ें नहीं है जो होनी चाहिए. इंटरव्यू देना, कैसे प्रेजेंट करना है, जो चीज़ की जॉब वो लोग मांग रहे हैं वो उनके अंदर वो क्वालिटीज़ नहीं है. तो यहाँ पे मैंने कुछ बच्चों को गाइड किया है कि अगर वो चीज़ें नहीं है तो आप कोर्स ज्वाइन करो जो कि फ्री में है. उसके बाद आपको वही जो जॉब आप मांग रहे हो वो ईजिली मिल जाएगी. ब्यूरो रिपोर्ट द मेट्रो.